नमस्कार. काल परवा अभिजित दिपके लातूरमध्ये जाऊन त्यांना जे शाळेत काही प्रश्न उपस्थित केले ते मला योग्य वाटले म्हणून मी त्याच्या समर्थनात व्हिडिओ केला. म्हणजे तो कसा घुसला, तिथं जाणं परमिशन होती का, लिगल इलिगल, तो वेगळा विषय आहे. पण त्यानं जे प्रश्न मांडले ते योग्य आहेत आणि त्याचे तपास व्हायला पाहिजे, त्याबद्दल काय म्हणतात त्याला, खरं खोटं केलं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं होतं. म्हणून मी त्या मुद्द्यांच्या समर्थनात केलेला व्हिडिओ. त्याच्यावरती अभिजित दिपकेचे समर्थक येऊन त्याच्यावरती सुद्धा शिवीगाळ केली त्यांनी. मला काही फरक पडत नाही हो, तुम्ही शिवीगाळ करून का मिळालं तुम्हाला, तुमची पित्र गेली का स्वर्गात, तर बरं झालं. चला, माझे काय दाता बिताचं बोलून तुमचं अगदी काय 4 लोक हसले असतील आजूबाजूची, माझ्यामुळे तुमच्या घरात तुमच्या चेहऱ्यावरती छोटं स्माईल आलं, त्याचंही क्रेडिट माझंच आहे. मग मला शिवी घालून का असं ना, बाकी शिव्या मला देऊन काय माझ्यापर्यंत फरक मला पडत नाही. ठीक आहे. आणि दुसरी एक जमात आहे ती तर म्हणजे प्रत्येक व्हिडिओवरती त्यांना त्या व्हिडिओशी काही घेणं देणं नसतं. त्यांचं काय आहे, त्यांच्या घरात त्यांच्या आसपास स्वच्छ भारत अभियान पोचलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्या घरात संडास नाहीयेत, त्यामुळे ते सोशल मीडियावर येऊन हाकतात, खास करून माझ्या प्रोफाईलवरती येऊन हाकतात. हा का, मला काय फरक पडतो, माझ्या घरात नाही येत ते. तुमची लायकी. आणि कसले शूरवीर काय काय, तर एक तर फेक प्रोफाईल, स्वतःचा डीपी नाही, स्वतःचं नाव नाही, काय काय तर असले आहेत की महिलांची नावं टाकलेली आहेत त्यांनी. काय कसले हुशार आणि ब्रेव माणसं आहे रे तुम्ही. आणि तुम्ही नडताय मला. वा रे वा, जय हे.